आजी लसूण सोलून झाला असेल तर द्या ना. काजूबाई जमलं तर कुकर बंद करा. एकच शिट्टी झाली ना ग. 4 झाल्या. लक्ष कुठे काय ऐकायला नाही आलं. सासूबाई सकाळी लय झालंय बरं का. उगा आपलं तोंड उघडायला लावू नका आता. बाई मी सरळ बोलायला गेले तू तर अंगावरच घेतलं गया. बाई तिच्या कानाचं काहीतरी करावं लागल नाही तर अवघड होऊन बसल. Hi. Don't get angry. This will solve your ear problem. काय म्हणल्या? काहीतरी इयर बियर म्हणले वाटतं. 2 seconds, Hari. राजकुमारी जी काय करू राहिल्या? 1 minute. अव काय हे? Done. गया काय केलं ग तुझ्या कानाला? सासूबाई परत एकदा बोला. अगं काय घातलंय तुझ्या कानाला? सासूबाई आता हळू आवाजात बोला. काय झालं? अगं अशी भूतावणी का करून राहिली? सासूबाई अहो भूतावानी नाही. मला समजा नीट ऐकू येऊ राहिले. काय काय बोलू राहिली? अहो काय नाही. अहो खरंच मला समजा नीट ऐकू येऊ राहिले. Castle. Look at this. आत्तू खरंच ऐकू येऊ राहिलंय? अगं हा काजू मला समजा नीट ऐकू येऊ राहिलंय. थांब मी यांना जाऊन सांगते. ऐकलं का? काय झालं? लय आनंदानं वळडू राहिली. हळू बोला ना ऐका येतंय मला. त्याच्या आईला आधी तुला ऐकायला यायचं फक्त मध्ये मध्ये फ्यूज उडायचा. पण आता नाही उडत आहे. आहे अगं काय झालं? हे पोपट अरे अरे मला समजा ऐकू येऊ राहिलंय. आहे का? अगं आहे तुला पहिल्यापासून ऐकूच येतं फक्त थोडं कमी ऐकू येतं इतकंच आहे. हा सासूबाई. पोपट राणी अरे तुम्ही दोघं कवा शहाणी होणार? हा तुम्हाला माहितीये ना या कानाने मला कधी ऐकू येत नव्हतं नीट. पण आता मला समजा ऐकू येऊ राहिले. बाई पाहिलं का? माया महाराजांची कृपा. महाराजांमुळे नाही र राजकुमारीजींमुळं. हे बघा हे बघा हे मदन गोप्या अरे ऐकलं का? मला समजून नीट ऐकू येऊ राहिलंय. अरे मला समजून नीट ऐकू येऊ राहिलंय राजकुमारीजींमुळं. लय आनंद होऊ राहिलाय ना मला आता. अरे ज्याच्यामुळं समजांची बोलणी ऐकून घेतली ना तो कान आता नीट झालाय. हवं हवं
ए अरे चांगलं झालं ना. हा मग मग रडाची काय आला? रडत नाही बा, हे आनंदाचे अश्रू आहेत. राजकुमारीजी, तुमचे लय उपकार झाले माझ्यावर. तुमच्यामुळे मला समजा ऐकू येऊ राहिले. Gopu, what are you saying? She said thanks to you. This is happening because of you. Hi. Say thank you to Kajal. You say thanks to her. She ordered this. अहो त्या म्हणायलेत की काजू वहिनीचे आभार माना, कारण ते मशीन त्यांनी मागवलंय ना. विषय का? मी म्हणतच होतो, माझी बहीण जे करील ना ती सगळ्याच्या भल्यासाठीच करीन. अवघड आहे काजू, चूकच झाली आमची. असं ना जरा. काजू, त्या तुला नाही सांगू शकत ग मला किती बरं वाटू राहिलंय ते. मी तुला लय बोलले ना ग सकाळी, पण तू आता माझ्यासाठी समज केलं ग. काजू, मी तुझी सासू म्हणजे तुझी आईच आहे ग. पण आज मला तुझी पोरगी झाल्यासारखं वाटू राहिलंय ग. किती करते ग तू माझ्यासाठी. आयला या बापली की न मिळून मग दिवाळ काढायचा प्लॅन तर नाही रचला ना. Gopu, tell them. I have to do this practically to explain them benefit of English. If I wouldn't have done this, they wouldn't have understood the benefit of English. And do be a team. Learning English doesn't mean forgetting our culture. If any person wants to learn any another language, that means they are going closer to the world. So basically, I just want to say that use of English is more better than any other languages. So every person should learn English language. बाई, लयच ऐकू येऊ राहिलंय. पण गोप्या, राजकुमारीजी काय म्हणल्या र? मावशे, अगं त्या म्हणायलेत की हे समजा त्यांनी ना आपल्याला इंग्रजीचं महत्व कळावं म्हणून केलंय. नाही तर आपल्याला इंग्रजीचं महत्व कळलं नसतं ना. अंडू ब्याजे कसं आहे, आपण जरी इंग्रजी शिकलो ना तरी आपण आपली संस्कृती नाही विसरू शकत ना. शेवटी काय झालं तरी 4 भाषा आपण शिकवतो म्हणजे 4 जगाची ओळख आपल्याला होती ना. आणि इंग्रजी तर सगळीकडेच वापरली जाते ना, मग आपण शिकलो तर काय अडचण आहे. अरे गप्या, अरे गप ना, किती बोलणार आहे.
अरे ती एवढी बोलू राहिली, नाही बोललो तर त्या कर तर पाहिला ना. खरंच ही भाषा शिकणं लई गरजेचं आहे. काजू, तुला शिकायची नाही ही भाषा? मग शिक, मी आहे तो या संग. सासूबाई, तुम्हीच काय आला? मी आपण आहे तिच्या संग. हाँ काजू, और हम भी है ना तो या संग. Gopu, I think now everyone is ready, right? येस. Yay! So, casual, from tomorrow, we are gonna start our English classes. वहिनी, मग उद्यापासून इंग्रजीचा क्लास सुरू करू. अयो, अरे हे काय झालं? याचा विचार सुद्धा डोक्यात नव्हता आला राव. आता कसं व्हायचं? दोघी इंग्रजीत बोलायला लागले, आता मला पळू पळू हाणल्याशिवाय राहायचं नाहीत. A, B, C, D. A B C D. Good. E, F, G. E F, G. H, I, J. H I J K. K L, M, N, O, P. L M N O P L, L M, M N, N O, O P. P Q, R, S, T. Q R S T Q. Q Q, R, S, T. Q R S T U, V, W. U U, V, W. U V W X, Y, Z. X Y Z. Z. Good. Now repeat. A, B, C, D. A B C D E, F, G. E F G H, I, J, K. H I J K L, M, N, O, P. L L L, M, N, O, P. M L, L M, M M N, N O, O P. P Q, R, S, T. Q R S, T. S T U, V. U V W. W X, X Y, Z. Y Z. Good. So now we are clear with our letters. So we should start making short sentences because in short time we have to learn more things. वहिनी, आता तुम्हाला शब्द तर कळालेत ना. आता आपण छोटे छोटे वाक्य बनवू, म्हणजे कमी वेळात आपल्याला जास्त शिकता येईल ना. हाँ चलन गोपू भाऊजी लय मज्जा येऊ राहिली आहे. Okay, now I walk. वहिनी, आय वॉक. आय म्हणजे आपण स्वतः आणि वॉक म्हणजे चलणं. आय वॉक म्हणजे मी चलते. बरोबर. I walk. You got it. Now you walk. ऐका ना, आय वॉक म्हणजे मी चलते. जमलं ना? हा हा, जमलं जमलं.
ऐक ना ते हे पाहिजे होतं कांगवा पाहिजे होता काजू. अहो तिथंच होता ना. सापडा ना काजू. चल ना दाखव ना. चला दे. Kajal, stop. Madan, what you need? आजी वर डुबी आजी वर वर. Then tell Dubby Aji she is busy. She knows that. एस तू चालू दे काजू शिका. वहिनी अहो सापडेल त्याला, तुम्ही नका काळजी करू, बसा. So you walk means तू चलते. राईट, बरोबर वहिनी. हा राईट. right. Now we means if there are more than 2 people we call we. वहिनी जेव्हा 2 पेक्षा जास्त लोक असतात ना तेव्हा वी वापरते. वी. Good. We all walk. So repeat after me. Okay? I walk. I walk. You walk. You walk. We all walk. We all walk. वहिनी म्हणजे आय वॉक म्हणजे मी चालतो, यू वॉक म्हणजे तू चालतो आणि आपण सगळे चालतो. We all walk. म्हणजे मी चलते, तुम्ही चलता, आपण सब चलतो. काजू हा अगं ते निळ्या रंगाचं शर्ट कुठे आहे ग? अहो ते तिथंच आहे. थांबा मी येते. Kajal. Madan, what you want now? He want his shirt. Madan, I'm your wife, right? एस. Then why you asking all things to Kajal? नो शी नो. Kajal, you stop. I'll give. Kajal, you complete your work, okay? Sit. I'll give you. गोपू भाऊजी एक बोलू का हो? हा. या इंग्लिश मुळे यांच्या तन्मयात नारीजत नाही होणार ना? अहो नाही वहिनी, असं काय बोलू राहिले? अहो नाही वाटलं, म्हणजे मी शिकन इंग्लिश आणि ह्यांच्या तन्मयात भांडणं लागायची. अहो नाही वहिनी, तुम्ही योगा काळजी करताय. अहो आता काही मिळवायचं म्हणजे थोडाफार सॅक्रिफाईस करावंच लागतो ना. ते काय म्हणले इंग्लिश मध्ये? सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करावाच लागतो ना. मदन नाही का तुम्हाला म्हणत इंग्लंडला जाताना? हा पण ते हा पण वहिनी अहो शिकण्यासाठी लय लोकांनी कष्ट घेतले. आता आपण तर अजून सुरुवात बी नाही केली. तुम्ही नका काळजी करू, लागन मार्गी सगळं. बर वहिनी बरं ते जाऊ द्या, बाय माग म्हणा. आय वॉक. आय वॉक. यू वॉक. यू वॉक. वी ऑल वॉक. वी ऑल वॉक. आय वॉक. यू वॉक. वी ऑल वॉक. आय वॉक. यू वॉक. वी ऑल वॉक. हा, वी ऑल वॉक. We all walk. Gopu, you know, he's such a cunning man. Just to distract us, he's finding excuses. But he don't know me, but I'll fight with his old plans. So now, मारिया मानलं गाड्या तुला, माहित नाही पुढं काय होईल. पण स्वतःवर कोसळलेल्या संकटापेक्षा घर उभं करणं महत्वाचं वाटतंय तुला, म्हणून तर मी तो आहे संग.